हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज हळदी कुंकू करणार आहे आम्ही आणि त्यासोबत बोरनहाण पण करणार आहे। तर इथे काय डेकोरेशन केलं बोरनहाणचं। तर संध्याकाळी हळदी कुंकू आहे, तर आत्ताच आवरावर चालू आहे। इथे छान अशी रांगोळी पण काढली हळदी कुंकूसाठी, पाहू शकता। आणि इथे अधीराचं बोरनहाण आहे, तर डेकोरेशन केलेलं आहे। त्यानंतर मग इथे पान लागतं, तर तेच इथे पानं मी तोडत होते। आमच्याच वेलीची पानं आहेत ही, खाऊची पानं, तर तेच मी ते तोडून आणली। आणि त्यानंतर इथे हेमानी छान अशी हळदी कुंकवाची रांगोळी काढलेली आहे, पहा बाहेर दारामध्ये, पाहू शकता इथे। आणि अधीराचे बोरनहाण असं इथे पेपरवरती लिहिलेलं आहे। त्यानंतर मग इथे सर्व आवरलं आम्ही डेकोरेशन हळदी कुंकू आणि बोरनहाणचं। आणि त्यानंतर इथे आवरायला घेतलेलं आहे, पाहू शकते ते साडी वगैरे। तर तेच आता मी इथे आवरणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी। त्यानंतर इथे छान असे बाऊल आणले होते आम्ही काचेचे, तर ते इथे वाण म्हणून ठेवलेले आहेत। त्यानंतर सुपारी, तिळगुळ आणि पान खाऊ। तर इथे हळदी कुंकू असं नाव टाकलं होतं। आणि त्यानंतर इथे छान अशी गुलाबाची फुले देण्यासाठी बायकांना ते पण आणलेली होती। तर पाहू शकता या पद्धतीने मी तयार झाली आणि साडीही घातली आहे, पाहू शकता। असा लुक केला आहे छान असा। कशी वाटते साडी नक्कीच सांगा। त्यानंतर या सर्वजणी हळदी कुंकूवाला आणि छान असं हळदी कुंकू होणार आहे, तर तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा। तर इथे पाहू शकतो छान असं डेकोरेशन केलं आहे। आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी हळदी कुंकूवाला। तर इथे शेजारी होतं हळदी कुंकू, थोडंसं लांब होतं, तर इथे आम्ही आलो, पाहू शकतो इथे। तर आमचं पण हळदी कुंकू होतं, त्यामुळे मग आम्ही इथे पटकन आवरल्याच्या नंतर येऊन गेलो होतो। तर इथे पाहू शकतो इथे त्यांच्या इथे आलो होतं। तर इथे हळदी कुंकू आम्ही घेतलं आणि लगेच घरी आलो। तर घरी पण इथे आता बायका यायला लागल्या होत्या, तर इथे पाहू शकता बायका वगैरे यायला लागल्या। तर इथे आम्ही हळदी कुंकू आणि वाण देत आहे। आली आदुबी पर गलती ना हो, मेरा मात्र सही फैसला होना चाहिए। तर इथे ना स्नॅक्ससाठी ते समोसे आणलेले आहेत। त्यानंतर मग इथे चटणी वगैरे, तर ह्या पण शेजारी राहतात, आमचे भाडेकरी आहेत। आणि त्या दोघीजणी पण आल्या होत्या, तर त्या पण इथेच राहतात, तर त्या पण आल्या होत्या। तर जसे येतील तसं आम्ही हळदी कुंकू देत होतो। आणि त्यानंतर नाश्त्यासाठी तुम्ही इथे पाहिलेच असेल समोसे वगैरे तर
तर ह्या आहेत अंजलीची मम्मी आणि ती इथे माझ्याकडे क्लासला येते, तर त्या पण तिला न्यायला आल्या होत्या, तर मग त्यांना पण हळदी कुंकू दिलेलं आहे ते. तर इथे मुलांसाठी आईस्क्रीम आणल्या होत्या. लहान मुलं तिखट वगैरे खात नाहीत, त्यामुळे मग त्यांना बोरनहाण पण होतं, तर मुलं येतातच, त्यामुळे मग त्यांच्यासाठी इथे आईस्क्रीम आणले होते कोण. तर तेच इथे आता लहान मुलं होती, तर त्यांना पण दिलेले आहेत इथे आईस्क्रीम. तर इथे आता अजून तर कोणी जास्त आलं नव्हतं आणि त्यानंतर ते आमचं वाण पण द्यायचं राहिलं होतं देवाला, तर अगोदर द्यायचं ते राहिलं. त्यानंतर मग इथे वाण दिलेलं आहे देवाला आणि छान अशी रांगोळी वगैरे इथे पण काढली होती हेमाने. तर इथे हेमा वाण देते आणि इथे आम्ही पाया पडलो आणि संध्याकाळची वेळ झाली होती, 6:30 वाजून गेले होते. तर इथे दिवस मावळल्याच्या नंतरनं दिवा वगैरे लावला आणि त्यानंतरनं अगरबत्ती तुळशीला वगैरे लावून घेतली आणि पाहू शकता इथे मुलं आलेली आहेत थोडीफार, तर तेच इथे ती बसलेली आहेत. तर बोरनहाण पण आहे, तर त्याचमुळे मग मुलं पण आलेली आहेत. तुझं नाव काय बाळा? कसं नाही करायचं, नीट ठेव फ्रॉक, चल नीट ठेव. छान आहे, सांगतं ते बाळ. सांग, इकडे बघ बाळा. अदू, नाव सांग तुझं. काय ग बाई, आधी राह ना, सांग की किती लाज होती. आनंदीची बहीण छोटी. काय तुझं नाव काय? तुझं आज बोरनहाण. काय करायचं तुला, आंघोळ घालायची? हा दे ना. तर इथे ना चिठ्ठीमध्ये नाव, तर इथे थोड्याफार बायका आल्याच्या नंतर ना मग आम्ही ते उखाण्याच्या चिठ्ठ्या लिहिल्या होत्या, म्हणजे एक शब्द लिहिला होता त्यामध्ये आपण जो उखाणा घेईल तर तो शब्द त्यामध्ये आला पाहिजे. तर तेच इथे आम्ही चिठ्ठ्या केल्या होत्या. तर चला, व्हिडिओ असंच तुम्ही कंटिन्यू करा आणि आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत कनेक्ट राहा. नाही आला तर मग काय करू, काय आम्हाला येतं तेवढं म्हणजे नाही बाई. तू इकडे बसेल व्हिडिओ काढायचा. गुलाबाच्या वावरात गुलाब लावलाय फिरून, सागररावांचं नाव घेते त्यांची पत्नी म्हणून. छान छान, तुमच्याकडेच राहू द्या.
घे. ए आरू जरा घे. आरू जरा घे. तुम्हाला उलट छान येणार घ्या नाव घ्या. सणावारांसाठी खास सदानंदरावांची नाव घेते तुमच्यासाठी खास. नाव काय असेल ते करावं नाव आहे. मी घेते पैठणी खेळाचा 10 दिवसात आला अगोदर मीरावांचे नाव घ्यायला असते मी यांनी सगळं. मग तुमच्या मनाने दुसरं घे. शंकराची पत्नी पार्वती, मोतीरामाची पत्नी मनीषा. दिव्या नाही नाही इकडे बसा तुम्ही.
नाव घ्यायचंय का? काय शब्द काय? आई वडील हा शब्द तुमच्या आवडीने आला पाहिजे. हा, तो शब्द आला पाहिजे. कोण कोण राहिले? माझा शब्द आलाय पार्वती. शंकराची पत्नी शोभते पार्वती. राहुलरावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती. रुजलेले राधाला कृष्ण म्हणता हास. तुषाररावांचं नाव घेते तुमचं मान राखून हास. बरोबर. आई वडील मिळाले हे माझे भाग्य. नानांचे नाव घेते हे माझे सौभाग्य. छान. काढली रांगोळी. ऋषिकेश रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. महादेवाची करते पूजा. पार्वतीला देते वाण. जितेंद्ररावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान. तर इथे हळदी कुंकू दिलं, त्यानंतरनं वाण दिलं, त्यानंतरनं मग इथे नावं घेतली सर्वांनी. छान छान अशा आम्ही चिठ्ठ्या केल्या होत्या आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये छान असं एक शब्द लिहिला होता. त्यावरनं एक उखाणा म्हणायचा होता. तर छान असं प्रत्येकीने नाव घेतलं आणि आम्हीही घेतलं. आणि मग इथे नाश्त्यासाठी आणले होते समोसे आणि लहान मुलांसाठी आईस्क्रीम आणल्या होत्या. बोरनहाण पण होतं आणि हळदी कुंकू पण होतं. तर हळदी कुंकूसाठी इथे बायकांना समोसे दिले होते आणि त्यानंतर मुलांना आणले होते आईस्क्रीम. तर इथे तेच चाललं होतं देण्याचं. आणि त्यानंतरनं बोरनहाण पण होणार आहे, पण मुलं वगैरे अजून येणार होती तर त्याचमुळे मग थांबवलं होतं. आणि बायकाही अजून यायच्या राहिल्यात. तर ज्या काही आल्या होत्या तर त्यांना इथे सर्व काही दिलेलं आहे आणि त्या आता नाश्ता वगैरे करून घेतील. चला, व्हिडिओ आपला असंच कनेक्ट राहा. तर इथे आता बोरनहाण करायचं आहे. तर 7 वाजून गेले होते. तर म्हटलं चला आता बोरनहाण पण करूया. आणि बाकीची पण मुलं बसून राहिलेली होती आणि म्हटलं चला आता करून घेऊ, बाकीचे येतीलच. तर इथे पहा, अधीराला आम्ही दोघी तयार करत आहे. तर अधीराचे हे दागिने आहेत ना, हे मानी घरीच तयार केलेले आहेत आणि छान असे तिने बनवलेत. तर पाहू शकता इथं तिचा लूक छान असा दिसत आहे. आणि त्यानंतर मग इथे बायकांनी तिला ओवाळलं आणि ज्या काही बायका होत्या तेवढ्यांनी ओवाळून घेतलं इथे. आणि त्यानंतरनं मग येतच होत्या सर्वजणी. म्हटलं पण तोपर्यंत घेऊयात करून. नंतरनं मुलं पण खूप आलेली होती. तर इथे तेच ओवाळण्याचं चालू आहे. तर चला आपण आता असंच ओवाळून घेऊ आणि त्यानंतरनं मग इथे ओवाळल्याच्या नंतरनं बोरनहाण वगैरे करून घेऊयात.
तर इथे ना बोरनान झालं होतं आणि त्यानंतर ना मग इथे मुलांना आहे ना थोडी बिस्किट, चॉकलेट, गोळ्या आणि लह्या देतात. तर तेच इथे आम्ही छोट्या छोट्या बॅगमध्ये पॅक केलं होतं, ते मुलांना दिलं आणि त्यानंतर मग मुलं पण गेली घरी. आणि इथे पाहू शकता पुन्हा आपल्या थोड्याफार बायका आल्या होत्या, तर त्यांना आता चिठ्ठ्या कृष्ण रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन घेते वाकून, अशोकरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. छान आहे. घ्या चालत आहे पल्लवी. सौभाग्याचे मंगळसूत्र घालते मी गळ्यात, किरणरावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात. 2 ज्योती 1 वास, त्याला अगरबत्तीचा वास, महेशराव माझे पती, मी त्यांची सौभाग्य तेलाच्या दिव्याला तुपाची वास, रितेश रावांचं नाव घेते, लक्ष द्या आज. बागेत आहे राम मंदिर, श्रीराम मंदिरात आहे रामाची मूर्ती, रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती, सीतेच्या कमरेला सोन्याचा गडा, सोन्याच्या गड्यावर केशराचं पाणी, तुमच्यासाठी नाव घेते रामदासरावांची राणी. वा 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 वा, छान छान. गुलाबाचे फुल दिसायला ताजे, मुकुंदरावांचे नाव घेते सौभाग्य माझे. बबिताई तुम्हाला हळदी कुंकू देते, या ना.
सोन्याचा फोटो काढते तर इथे आता सर्व बायका गेल्या आणि आमच्या शेवटच्या ज्या बायका होत्या त्यांच्याकडे चिठ्ठ्या द्यायच्याच विसरल्या. तर इथे कनक ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचं माहेर अविनाशरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. आणि इथे सर्वात शेवटी सभापती मोनिकाताई हरगुडे आल्या होत्या. त्यांना पण बोलवलं होतं, तर त्यांना खूप उशीर झाला होता, तर त्या पण इथे आल्या होत्या आणि छानसं त्यांनी पण हळदी कुंकू घेतलं. तर इथेच आमचं हळदी कुंकू झालं होतं त्या दिवशीचं. आणि हे आहे दुसऱ्या दिवशी. तर ताईंना येता आलं नाही त्या दिवशी, तर त्या दुसऱ्या दिवशी येऊन गेल्या होत्या. तर तेच इथे ह्या ताई आल्या होत्या आणि त्यांना इथे आम्ही हळदी कुंकू वगैरे दिलं. तर कसा वाटला व्लॉग नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि नक्कीच कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.